तर मित्रांनो बघू शकता आता आपल्या इकडं गुलछडी बरेच व्हिडिओमध्ये मी दाखवली आहे आणि इकडं चारू आणि मम्मी तूर तोडतात. इथं गुरं आहे शेतात. काय बाबू हळू हळू हळू. ही परीला पण आज रानात घेऊन आलोय आम्ही. शेवग्याचं वरती शेवगा लावायचं त्याच्यामुळे त्याला खड्डा बिड्डा खांदायचं होतं आता. खुणा करून घेतात. हात बघा हात, हा बाबूचा हात बघा. आमच्या काळे हात झालेत ना. इथं काळे हात म्हणजे इथं पलीकडे बघू शकता दूर आहे सगळा. इकडं बघू शकता त्या धुराचा परिणाम म्हणजे ह्या पिकांवरती होतोय. सारखी रोगराई पण होती आणि विशेष म्हणजे हे सगळं काळ होतं. इकडे बघू शकता आता मम्मी ते दोघे तूर तोडतात. पण बघ दाखव चारू तुरीचा हात बघा यांचा सगळं काळं हात होऊन गुराळ जवळ इकडं सगळं हिथं जी आहे त्याच्यात गुलछडी आहे आणि वरती आता आम्ही तिथं काही मला जमले नाहीत व्हिडिओ काढायला पण त्या ठिकाणी आपला शेवगा लावतो आता आम्ही अर्धा एकर. सगळी गुलछडी आहे. कशाने झालेत काळ हात? हो का बघू बर. चला आता आम्ही घरी चाललोय. आजी म्हणा आजी दादा थांबणार आहे तर आम्ही घरी चाललोय. घरचं आवरायला गुरांचं शेळ्यांचं. तर आता आम्ही घरी निघालो होतो मम्मी पासून पण जात आता परीला इथं सोडवायची होती. परीच्या मामाची इथं त्यामुळे आलं. हे बघू शकता तुम्ही. का इधर का कोई नहीं है. स्टेशनला कोण कोण गेले? काकीन दोघी. हा ते ह्याला गेले. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर आताच तुम्ही पाहिलं ह्यांनी सांगितलंच असेल तुम्हाला आम्ही माळाच्या रानात गेलो होतो. कसं असतं मित्रांनो आता घरून आता आम्ही रानातून घरी चाललोय. जाता लगेच आमच्या सासरवाडीत म्हणजे चारूच्या माहेरात आलेलो आहे आणि इथं आलोय आणि इथं मम्मीच नाही घरी. परीला सोडवायला आलो होतो आम्ही. संध्याकाळी मम्मी ती जेवायला बोलावणार होते. मग म्हणलं जाता जाताच परीला सोडून जावं कारण घरी पण आता कामाचं काम पडलंय बरंच. तर मग म्हणलं परीला सोडावं पण मम्मीच इथे नाही स्टेशनला गेली वाटतं. आता आमची आजी आहे आजीपाशी परीला सोडवणार. हा आणि हात काळे झालेत ना. आजीला दाखव जा. दादीला दाखव. आजीला दादी म्हणते माझ्या आजीला परी. आणि मग आता इथं सोडायचं तिला आणि घरी जायचं. तर माहेर माझं जवळ असल्यामुळं सारखं येणं जाणं होत असतं. तुम्ही पाहू शकता. आता आम्ही जातोय घरी. या आहेत चारूच्या आजी. कुठं चारूच्या आजीला थोडस ऐकण्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मशीन बसवलं. मशीन दाखव ग. हाय कर. काय झालं कानातलं कानाला बरं झालं. काय केलं काढाय गेली तर ते कुटकाच पडला त्याचा. पण ही ह्याच्यात अडकवायची काय गरज आहे का? काय पडून जाईल. हे बघ त्याच्यामुळेच अडकलंय. पडन म्हणून पडून नाही जायचं. मोडलं डायरेक्ट. अडकवलं. आता कुटकाच पडला इकडे होतं मधून. चला मग मम्मीला फोन करू आणि परीला इथं सोडून जाऊ. मग आता घरी पण लय काम पडलंय तर सगळं आवरून पटपट इकडे यायला लागेल परत संध्याकाळी. हा बघा घरी जायचं आवरायचं आणि परत जेवायला. हे पहिलं सगळ्यांनी बाकी काय नाही बघितलं. आमच्या परीचे हात बघा दिवसभर काम आणि परीचे हात काळे झालेले आहेत. अशी दमईसी आमची. जायचं का? चल चला आता आम्ही निघतोय. तुम्हाला घर दाखवतो मी ह्यांचं म्हणजे माझ्या सासरवाडीचं. रेग्युलरपणे तुम्ही चारूची सासरवाडी पाहता. आज तुम्हाला माझी सासरवाडी दाखवतो. चलो. हे आहे ट्रॅक्टर आहे घर. इकडं आहे म्हशींचा घोटा आणि इकडं आहेत बकरी. यांच्याकडं म्हशी आहेत. आपल्याकडे जशा गायी आहेत तशा चारूच्या वडिलांकडं. चारूचे वडील जे आहेत ते फोटोजिंको प्रेसमध्ये चांगल्या पदावर जॉबला आहेत. इकडं आहेत बकरी. हे बघू शकता. असं आहे एक छोटंसं घर. आज आमच्या सासऱ्यांना ड्युटी त्याच्यामुळे ते कामावरती गेले. ट्रॅक्टर गाडी वगैरे. तर चला आता आपण आपल्या घरी जाऊया. चलो. घरी निघालो होतो पण आमच्या सासूबाई थोड्या बाहेर गेल्या होत्या तर त्या आता
आलेले आहेत तर थोडं 2 मिनटं थांबणार, परीला ठेवणार आणि मग आम्ही घरी जाणार. आलेले आहेत तुम्ही पाहू शकता. तिने काम केलेलं दाखवती बाबा ती. हा हे आहेत आमचे छोटे मेहुणे. जायचं लावलं नाही नुसतं फक्की टाकली आहो, एवढं पण नाही लय काय. आयुष्य खूप सुंदर आहे. हे माझं मामाचं घर आहे. मी आता मामाच्या घरी ह्या मामाच्या म्हशी आहेत. अजून पुढं बोला. पुढं काय? पुढं सांग की कुठं कुठं आली काय काय चांगली की. अरे तू थांब की इथं. हा बघतोय आणि ही राहील आम्ही येतो माघारी. बरे तू थांब. अरे चाय पी के जाएंगे हम अभी. चलो पर येते का हो मामा आला. एंट्री होत आहे आमचे छोटे म्हणजे मेहुण्यांची. तर बघू शकता तुम्ही जे की व्हिडिओ मध्ये यायला नको म्हणतात. आजपासून आम्ही ब्लॉग सुरू केले.